उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात, भिवू नकोस मी पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोण होते, ते कोठून आणि कसे आले हे कोणालाही ठाऊक नाही. तसेच स्वामी महाराज हे स्वयंभू आहेत. ते प्रकट झाले आहेत, म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. त्या प्रकट दिनाची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती संपूर्ण कथा तुम्ही ऐकावी हीच प्रार्थना. उत्तर भारती हस्तिनापूरपासून 12 कोस अंतरावरती छेलीखेडे ग्राम आहे. तेथे विजयसिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईसोबत राहायचा. तो कोणाबरोबरही मिसळायचा नाही, इतर मुलांबरोबर खेळायचा नाही. त्याच्या घरापासून काही अंतरावर पडक्या जागेवर एक मोठा वटवृक्ष होता. तेथे एक छोटीशी देवळी होती व त्यात एक छोटी गणेश मूर्ती होती. विजयसिंह दररोज खिशात खूप सारे गोट्या घेऊन तेथे जायचा आणि त्या गणेश मूर्तीसोबत खेळायचा. पण तो गणपतींचा डावही स्वतःच खेळायचा. असेच अनेक दिवस गेलेत. पण एके दिवशी विजयसिंह जेव्हा नेहमीप्रमाणे तेथे खेळायला गेला, तेव्हा त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतो. म्हणून त्याने सर्व गोट्या त्या गणेश मूर्तीसमोर टाकल्या आणि म्हणाला की बाप्पा, मी दररोज एकटाच खेळतो, पण आज तुझा डाव तू स्वतःच खेळायचा आहे. मी तुझा डाव खेळणार नाही. आणि त्यानंतर लगेचच वातावरणात विलक्षण बदल होऊ लागले. धरणी कंपित होऊ लागली, ढग जमा होऊन अंधार होऊ लागला, वारे वेगाने वाहू लागले, झाडे डुलू लागली. कोणालाच काही कळत नव्हते की नक्की काय होत आहे. परंतु एक अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि त्यांच्या आगमनाचीच ही पूर्वसूचना असावी. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणची धरणी दुभंगून एक 8 वर्षांचे अतिशय तेजस्वी अशी बालमूर्ती प्रकटली. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज होते. ते 8 वर्षीय तेजस्वी बालक आणि विजयसिंह दोघेही गोट्यांचा डाव खेळू लागले. परंतु विजयसिंह स्वामींशी हारला. त्यामुळे बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजेच जवळजवळ 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीजवळ झाला. पण आता प्रश्न पडतो की ही गोष्ट कशी काय समजली. तर याचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते. आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी ते काही दिवस तेथे वास्तव्याला होते. एकदा जेव्हा ते स्वामींच्या दर्शनाला गेले तेव्हा स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार संसार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे आपल्या इच्छापूर्तीसाठी आले होते. पण महाराज तर सर्व सोडून द्यायला सांगत आहेत. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, रडतोस काय? माझे पोट बघ
किती मोठे आहे त्याच्यावरून हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यावेळी त्यांचे ध्यान लागले आणि त्यांना आपले सर्व जन्म आठवू लागले. आणि त्यातला एक जन्म होता विजयसिंहचा, म्हणजेच तो त्यांचा पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टीला स्वतः स्वामींनीही मान्यता दिली आहे. आणि तेव्हापासूनच स्वामीसुतांची स्वामी प्रकट दिन हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा स्वामीसूत अक्कलकोटला हा उत्सव साजरा करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्ताने स्वामींना विचारले की स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींनी सांगितले, माझा बाळ, मी सदेह ज्या दिवशी प्रकट झालो त्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे. नानारेखी नावाचे स्वामी भक्त अहमदनगरला होता. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. हे ऐकून ते अतिशय आनंदित झाले. त्यांनी अतिशय आनंदाने कुंडली बनवण्याचे कार्य सुरू केले आणि काही दिवसातच ती कुंडली तयारही झाली. नानारेखी कुंडली घेऊन स्वामींजवळ गेले होते. तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली एका भक्ताला सांगून माळ्यावर टाकण्यास सांगितली. आणि जेव्हा कार्यक्रम संपेल तेव्हा आण असेही सांगितले. तर मित्रांनो, जेव्हा कुंडली परत आणली गेली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू, अक्षता, फुले, तुळस इत्यादी वाहून त्याची पूजा प्रत्यक्ष देवांनी केली होती. ही कुंडली पाहून स्वामी अतिशय खुश झाले होते आणि त्यांनी नानांचा उजवा हात आपल्या हातात घेतला आणि आपला हात नानांच्या हातावर ठेवला आणि नानांच्या हातावर विष्णुपद उमटले. याचाच अर्थ स्वामींनी त्या कुंडलीतला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी सांगितलेल्या प्रकट दिनाच्या माहितीला मान्यता दिली होती. आणि आजही ही कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये आहे. आणि त्या दिवसापासूनच म्हणजेच चैत्र शुक्ल द्वितीया या दिवसाला श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन हा उत्सव साजरा केला जातो. तर मित्रांनो, अशी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाची कथा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.